इन्स्पेक्टर तारकरची साक्ष लवकर संपेल की नाही हे मला नाही सांगता येणार, दैविक दयाळ म्हणाला. त्याची साक्ष आधीच्या साक्षीसारखी स्वीकारता येणार नाही का? न्यायाधीशांनी विचारलं. युअर ऑनर, मला नाही वाटत तसं. तो अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर साक्ष देणार आहे. मला आत्ताच्या घडीला माझा पुरावा उघड करायचा नाही आहे, पण तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्याचा धक्का बचाव पक्षाला बसायची शक्यता आहे आणि तो पुरावा खटल्याचा अंतिम शेवट ठरवणारा असा असणार आहे, दैविक दयाळ म्हणाला. हे बघा, ही प्राथमिक सुनावणी आहे. मला सांगा, तुम्ही काय सिद्ध करू इच्छिता तारकरांच्या साक्षीतून? न्यायाधीशांनी विचारलं. आरोपीने त्याच्यासमोर दिलेली कबुली काय होती हे तो सांगणार आहे. एवढंच नाही तर परिस्थितीजन्य पुरावा काय आहे हे पण तो सांगणार आहे, दैविक म्हणाला. एकंदरीत हा खटला मला वाटतं तेवढा लवकर संपणार नाही अशी चिन्ह दिसायला लागलेत, न्यायाधीश भाटवडेकर नाईलाजाने म्हणाले. कोर्ट आता दुपारच्या सत्रात पुन्हा चालू होईल. तोपर्यंत आरोपींना कारागृहातच ठेवण्यात येईल. एवढं बोलून न्यायाधीश उठले आणि आपल्या चेंबरमध्ये गेले. सर, तुमच्या मतानुसार हा खटला कसा चाललाय? आकृती सेनगुप्ताने मधल्या सुट्टीत पाणिनीला विचारलं. मला वाटलं तर त्याच्यापेक्षा खूपच चांगला चाललाय. तुला ओळखणाऱ्या त्या 2 साक्षीदारांचा एवढा गोंधळ उडालाय की वरच्या कोर्टात हे प्रकरण जाईल तेव्हा ते दोघे वेगळ्याच गोष्टीला हो म्हणतील, पाणिनी तिला म्हणाला. याचा अर्थ असा की वरच्या कोर्टात हा खटला जाईपर्यंत माझी सुटकाच होणार नाही? आकृतीने आश्चर्याने विचारलं. या खालच्या कोर्टात एखाद्या आरोपीची सुटका होईल असं आपण अपेक्षित करू शकत नाही. काय दुःस्वप्न आहे हे मिस्टर पटवर्धन. एखाद्याला तुरुंगात राहावं लागणं म्हणजे काय ते तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार, आकृती पाणिनीला म्हणाली. माफ कर आकृती, पण यापेक्षा वेगळ्या प्रकारे मी नाही हाताळू शकत हे प्रकरण. याच कोर्टात तुला आरोपातून मुक्त करायचा प्रयत्न केला तर त्याची परिणिती उलटीच व्हायची भीती आहे. कारण त्यासाठी तुला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहून तुझी हकीकत कोर्टाला सांगायला लागेल. तू खरं बोलतेस यावर न्यायाधीशांचा विश्वास बसेल अशा प्रकारे तुला पटवावं लागेल त्यांना. या खटल्यात जे न्यायाधीश आहेत ना, त्यांच्यावर माझ्या या युक्तीचा परिणाम होणार नाही. ते नेहमी असं धोरण ठेवतात की आरोपीला गुन्ह्यात गुंतवायच्या दृष्टीने पुरेसा पुरावा असला तर निकाल देऊन टाकायचा. आरोपीने वरच्या कोर्टात आपली बाजू मांडावी, पुरावे द्यावेत आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करावे. ते काम वरच्या कोर्टाचं आहे, माझं नाही, असा या कोर्टातल्या न्यायाधीशांचा सर्वसाधारण दृष्टिकोन असतो. आकृती एकदम हतबुद्ध झाली. ठीक आहे, आता तुम्हीच मला सांगा. तुम्ही म्हणाल ते मी करीन, आकृती म्हणाली. तुम्हाला नमनलुल्लाने खरंच सांगितलं की मी खोटारडी आहे आणि माझा भूतकाळ पिंजून काढणार आहे तो म्हणून? आकृतीनं पाणिनीला विचारलं. हो, म्हणाला मला तो तसं. पण आता आपण याचा फायदा करून घेऊया. मी वर्तमानपत्रवाल्यांना सांगतो की याच गोष्टीची प्रसिद्ध करा की परिस्थितीत अडकलेल्या आणि श्रीमंत बापाच्या वाया गेलेल्या मुलाच्या वासनेची शिकार ठरलेल्या तरुणीला न्याय मिळण्याऐवजी तो श्रीमंत बाप तिने न केलेल्या खुनात तिला अडकवायला बघतोय आणि तिचा भूतकाळ उकरून काढून तिचं चारित्र्य हनन करायचा त्याचा प्रयत्न आहे. हे मी केलं की त्याचा परिणाम असा होईल की पेपर वाचणाऱ्या जनतेची सहानुभूती निर्माण होईल तुझ्याविषयी. न्यायाधीश पण पेपर वाचतात तेव्हा त्यांचंही तुझ्याबद्दलचं मत थोडंसं बदलेल आणि अनुकूल होईल अशी शक्यता आहे. तेव्हा जरा धीर धर, पाणिनी तिला समजावत म्हणाला. त्यांची मुलाखत संपली. आकृतीला पुन्हा आत नेण्यात आलं. पाणिनी पुन्हा कोर्टाच्या मागील बाजूला गेला तेव्हा तिथे मैफिली, कनक-ओजस आणि सौम्या गप्पा मारत बसले होते. कसा चाललाय खटला? मैथिलीनं विचारलं. माझ्या अपेक्षेनुसारच घडतंय.
खरं तर अपेक्षित केल्यापेक्षा बरं चाललंय, पाणिनी म्हणाला. तो पायच हिरलेकर एवढा गोंधळून गेलाय आकृतीला ओळखताना, आणि त्याने अशी काही विधानं केली की त्याचा वापर आपण नंतर करू शकणार आहोत, पाणिनी तिला म्हणाला. पण तो ते नंतर नाकारणार नाही कशावरून? मैथिलीनं शंका व्यक्त केली. हे बघ, तो कोर्टात जे बोललाय ते सर्व कोर्टाच्या लेखनिकांनी लिहून घेतलेलं असतं. म्हणजे सर्वच साक्षीदारांचे बोलणं असं नोंदवलं जातं. त्यामुळे कोणी तसं ते बदलू शकत नाही, पाणिनींनी तिला समजावलं. मैथिली उठून उभी राहिली. निघते मी, ती म्हणाली. पाणिनीनं तिला जेवणासाठी थांबायचं निमंत्रण दिलं, पण मैत्रिणीकडे जायचंय असं सांगून ती निघाली. मैथिली, 2 वाजता परत कोर्ट चालू होणार आहे, तेव्हा येणार आहेस ना? पाणिनीनं तिला विचारलं. नक्कीच येणार, ती म्हणाली आणि निघून गेली. ती गेल्यावर पाणिनी ओजसला म्हणाला, कनक, त्या अग्निरोधकासमोर आकृतीने लावलेल्या तपनच्या गाडीत काहीतरी चमत्कारिक गोष्ट आहे. मला सारखं काहीतरी वाटतंय. काय म्हणायचंय तुला? कनक ओजसने भुवया उंचावत विचारलं. त्या पोलिसानं म्हणजे प्रभाकर लघाटेनं रात्री 9 वाजता त्या गाडीला पहिलं समन्स चिकटवलं. हिरलेकरने आकृतीला गाडीतनं उतरताना पाहिलं, पण तो नक्की वेळ सांगू शकला नाही. रात्री 12च्या आधी एवढंच मोघम सांगतोय तो. पण त्या समन्समुळे आपल्याला कळलंय की ती गाडी रात्री 9च्या आधीच तिथे लावली होती. आता इथेच मोकळी जागा आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी लूप होल आहे असं वाटतंय. पोलिसांना सूचना काय होत्या की एखाद्या गाडीवर 2 किंवा 3 समन्स लावलेली दिसली तर ती गाडी उचलून न्यायची. प्रभाकरची कामाची वेळ रात्री 12ला संपली, तेव्हा जाण्यापूर्वी त्याने एक समन्स रात्री 9च्या सुमाराला लावलं. त्यानंतर रात्री 12 वाजता दुसरा पोलीस हजर झाला. त्याने आणखीन 1 किंवा 2 समन्स लावली, म्हणजे एकूण 3 समन्स लागली आणि त्यामुळे गाडी उचलून नेली जाईल याची व्यवस्था झाली. आता माझा प्रश्न असा आहे की पहिल्याच पोलिसाने म्हणजे प्रभाकर लघाटेनेच गाडीला एकच समन्स का लावलं? रात्री 9ला एक लावलं, मग काम संपवून घरी जाताना आणखीन एकदा रात्री 12ला त्यानंच दुसरं समन्स का नाही लावलं? पाणिनीने शंका व्यक्त करून विचारले. अरे, अशा गोष्टी व्यवहारात होतच असतात, ओजस म्हणाला. मी दैविकने सांगितलेल्या गोष्टी स्वीकारून प्रभाकर आणि इतर पोलिसांची साक्ष आणि उलट तपासणी टाळली वेळ वाचवण्याच्या दृष्टीने. पण माझ्या या स्वीकृतीला एक ट्विस्ट आहे, एक कंगोरा आहे, आणि दैविकच्या तो लक्षात आला नाहीये. कनक, एक काम कर, तुझी माणसं कामाला लाव. जरा माहिती घे की त्या गाडीवर एकूण किती समन्स चिकटवली गेली होती आणि किती वाजता ती चिकटवली गेली. पाणिनीनं कनक ओजसला सूचना केली. पाणिनी, ओमकार केसवडला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे उलट तपासणीत तू चव्हाट्यावर का नाही आणलंस? कनक ओजसनं शंका विचारली. अरे, त्याचा आपल्याला उपयोग नसता झाला फार. त्याचे खच्चीकरण झालं असतं फार तर, पण आपल्या आशिलाचा फायदा त्यातून झाला नसता. कनक, तू जरा त्या माणसाचा खुनाच्या रात्रीचा ठाव ठिकाणा शोध रे. त्या बाईकडे पण चौकशी कर की खरंच तो तिच्याबरोबर TV बघत होता का. सप्रेबाई, तू आणि सौम्या छानपैकी जेवा आणि मी मात्र तुमचं काम करायला जातो. हां, खोट्या रागाने ओजस म्हणाला. ओजस उठून गेला तेव्हा 40शीच्या घरातला एक बुटका आणि जाडगेला माणूस कोर्टात बसलेल्या लोकांच्या घोळक्यातून त्यांना ढकलत ढकलत पाणिनी जवळ आला. त्याचे हात पॅन्टच्या खिशात होते. मिस्टर पटवर्धन, त्यानं विचारणा केली. हो, तुम्ही कोण? पाणिनीनं विचारलं. मी ओनिक केपसे, तो म्हणाला. माझ्यासारखा व्यवसायात असणारा माणूस नेहमीच आपला पाठलाग कोण करतोय याबद्दल जागरूक असतो. त्याला कळलं की पाठलाग होतोय की त्याला जाणून घ्यायचं असतं की का पाठलाग होतोय आणि कोण करतंय. बरं, मग? पाणिनीने बेफिकीरपणे विचारलं. मला कळलंय की माझ्या मागे लावलेले गुप्तहेर हे तुम्हीच लावलेत.
आणि तुम्ही मला तपनच्या खुनात गुंतवायचा प्रयत्न करतात. बर मग, पाणिनीनं पुन्हा बेफिकीरपणे विचारलं. मग मी तुम्हाला हे सांगायला आलोय की असले प्रकार बंद करा, त्यानं फटकारलं. हे बघा मिस्टर केपसे, माझ्या व्यवसायात मी काय करायचं आणि काय नाही हे मीच ठरवतो, पाणिनी म्हणाला. माझ्या आशिलासाठी जे हिताचं असतं ते मी करतो आणि करतोच. पाणिनीनं त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिलं. तू घोड्यांच्या शर्यतीचा बुकी आहेस, तपनसाठी तू पैसे लावतोस आणि तुझ्यात आणि तपनमध्ये काहीतरी करार आहे की 5,000 रक्कम होईपर्यंत पैसे लावत जायचं. 5,000 झाले की तुला रक्कम मिळायची. पाणिनीनं त्याच्यावर बॉम्ब टाकला. तो थोडासा गडबडला. असेल, पण त्यात तुमच्या आशिलाला आरोपातून सोडवायला हा व्यवहार काय उपयुक्त आहे? मला कशाला बळीचा बकरा करताय त्याच्यात? तो डाफरून म्हणाला. मी बळीचा बकरा करत नाहीये, मी फक्त वस्तुस्थिती काय आहे ते शोधून काढतोय, पाणिनी म्हणाला. आणि मला ती वस्तुस्थिती शोधता आली तर आशिलाच्या फायद्यासाठी मी ती वस्तुस्थिती कोर्टात उघड करीन. ही गोष्ट फारशी बरोबर ठरणार नाही, केपसे म्हणाला. कोणासाठी बरोबर ठरणार नाही? पाणिनीनं विचारलं. तुमच्या तब्येतीच्या दृष्टीनं, केपसे म्हणाला. माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू 5 तारखेच्या रात्री कुठे होतास याचं उत्तर देऊ शकला नाही तर तुझी तब्येत बिघडेल हे नक्की, पाणिनी म्हणाला. मी तेच सांगायला तुमच्याकडे आलो होतो, केपसे म्हणाला. अरे वा, मग हे आधीच का नाही सांगितलं? माझ्या तब्येतीबद्दल बोलत बसलास त्याच्यापेक्षा ते सांगायचं ना आधी, पाणिनी म्हणाला. मी जुगार खेळत होतो त्या दिवशी. हे सिद्ध करता येईल तुला? येईल की, परंतु माझ्याबरोबर जी माणसं जुगार खेळत होती त्यांना त्यांचं नाव यात ओढलं गेल्याचं आवडणार नाही, तो म्हणाला. तुला तपनकडून 5 तारखेला 5,000चा चेक मिळाला? हो, 5 तारखेला सकाळी 10 वाजता मिळाला. तुझे पूर्वीच्या देण्यातले पैसे त्यातून तुझे वसूल झाले? पाणिनीनं विचारलं. मी म्हणेन की तेवढ्या रकमेपुरती त्याची पत वाढली, केपसे म्हणाला. म्हणजे याचा अर्थ तू त्याच्यावर 5,000 रकमेपेक्षा जास्त विश्वास ठेवत नाहीस, पाणिनीनं विचारलं. मी कोणावरच 5,000 पेक्षा जास्त रकमेचा धोका स्वीकारत नाही, केपसे म्हणाला. तपनने 5 तारखेला दुपारी पैसे लावायला सांगितले? हो. तो त्यात हरला की जिंकला? तुम्हाला काय फरक पडतो त्यामुळे? केपसेने परत तिरसटपणे विचारलं. मला वाटतं फरक पडतो. माझा अंदाज आहे की त्यात त्याला मोठा फटका बसला आणि तुला त्याच्याकडून जुगार खेळण्यासाठी आणखीन 5,000 हवे होते. विनोद करताय तुम्ही, केपसे म्हणाला. म्हणून तू त्याला फोन केलास आणि सांगितलंस की त्याला बराच तोटा झालाय आणि त्याचे तुझ्याकडे जमा असलेले 5,000 संपलेत, त्यामुळे तुला आणखीन 5,000 हवेत. ते घ्यायला तू येतोयस. कदाचित तू असंही सांगितलं असावंस की संध्याकाळी तू जुगार खेळायला बसणार आहेस आणि तुला ही रक्कम रोख हवी आहे. पाणिनीनं त्याच्यावर तोफच डागली. वा वा, छान कल्पनारम्य गोष्टी सांगताय मिस्टर पटवर्धन. आता पुढचंही सांगून टाका. मी काय केलं त्यानंतर? केपसे म्हणाला. तू त्या आउट हाऊसवर गेलास. 1.5 दमडीच्या 5,000 रकमेसाठी, तो गुरगुरला. जुगारात तू हरला होतास आणि ती रक्कम तुला लगेचच द्यायला लागणार होती, रोख, कारण या खेळात उधारी चालत नाही. त्यामुळे तुझे आणि तपनचे तिथं वाद झाले आणि तू त्याच्या पाठीत चाकू खुपसून त्याला मारलंस, पाणिनी म्हणाला.